हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रिय बंधू भगिनींनो, या प्रार्थनेमध्ये आज पूर्ण दिवसाच्या प्रार्थनेमध्ये आपण परत एकदा आलेलो आहोत. आणि प्रेज वर्षी जेव्हा आपण करत होतो, जणू काय परमेश्वराचा ढग, त्याची उपस्थिती एका ढगाप्रमाणे आपल्यावर जणू काय आहे आणि तो आपल्याला सर्वांना तो आशीर्वाद देत आहे. जेव्हा आपली स्तुती वर जाते ते जणू काय एक ढगाप्रमाणे ना एक वातावरण तयार होतो जिथे परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये असते आणि प्रभू आपल्यामध्ये आपल्या बरोबर सामर्थ्याने अद्भुत प्रकारे तो आपल्यामध्ये तो असतो. कारण स्तोत्र 22:3 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तवनावर तो वस्ती करतो, वस्तीला राहतो तारणारा देव. आपण तो गाणं आत्ताच गायलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वस्तीला राहायला तो आपल्या बरोबर आलेला आहे. तर आपल्यामध्ये आज आपण एक टॉक आता ऐकणार. त्यानंतर फादर अनिल परेरा सुद्धा आपल्यामध्ये प्रमुख वक्ते आजचे ते येणार आहेत आणि ते सुद्धा आपल्याला देवाचा शब्द घोषविणार आहेत. आता या वेळेला थोडक्यात आपण सर्वात अप्रतिम देणगी, अद्भुत देणगी, अ बिग गिफ्ट ऑफ गॉड याविषयी आपण ऐकणार आहोत. सर्वात अप्रतिम देणगी, द बिग गिफ्ट ऑफ गॉड. आणि जे आपण कॅथलिक आहोत, आपण ते अनुभवत असतो. पूर्वीपासून देवाची इच्छा होती की मानवांबरोबर राहायचं. वस्तीला, आपण तो गाणं गायला, वस्तीला राहतो तारणारा देव. वस्तीला त्याची इच्छा अनादी काळापासून आहे की लोकांबरोबर परमेश्वराला राहायचं आहे. परमेश्वर असं नाही की मी स्वर्गामध्ये आहे आणि आपण या धर्तीवर आहोत. परमेश्वराला आपल्या बरोबर राहायचं आहे आणि आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ज्या प्रकारे 2000 वर्षापूर्वी देव परमेश्वर त्याने देव शब्द जो होता तो देह झाला, शब्द देह झाला आणि शब्द देह झाला आणि त्याने मानवांबरोबर वस्ती केली. तर ते 2000 वर्षापूर्वी त्याने वस्ती केली. परंतु देवाची अशी योजना आहे की शेवटपर्यंत त्यांनी आपल्या बरोबर राहायचं. तर त्याविषयी आपण आता ऐकणार आहोत. आणि ते कशा प्रकारे देव राहू शकतो आपल्या बरोबर. तर कॅथलिक चर्चमध्ये पवित्र मेस्सा, होली मास याद्वारे प्रभू आपल्या बरोबर आहे. त्या टॅबरनॅकल मध्ये प्रभू हजर आहे, जीवित प्रभू हजर आहे. आणि आपण जेव्हा मिसेला जातो आणि जेव्हा आपण पवित्र ख्रिस्त शरीर, होली कम्युनियन स्वीकार करतो, तर ते प्रतीक नसून, येशू ख्रिस्ताचं प्रतीक नसून खुद्द स्वतः येशू आहे. हे तुमचा विश्वास आहे का? स्वतः येशू ख्रिस्त उपस्थित आहे. ही इज प्रेझेंट, बॉडी, ब्लड, सोल, डिव्हिनिटी. त्याचं शरीर, त्याचा आत्मा, त्याचा संपूर्णपणे तो त्या ख्रिस्त शरीरामध्ये आहे. आणि जेव्हा आपण ते स्वीकार करतो, आपण जणू काय त्याच प्रभू येशूला स्पर्श करतो आणि तो आपल्याला स्पर्श करतो. ज्याला त्या बाईने 12 वर्षापासून ते रक्तस्रावाने पीडित ती बाई होती आणि तिने अशा प्रकारे ती विचार करत होती, प्रार्थना करत होती की जर मी प्रभू येशूच्या जाग्याला जर स्पर्श जर मी करीन, मी लगेच बरी होईन. आपण प्रभू येशूच्या जाग्याला, आपण प्रभू येशूला स्वतःला, त्याच्या शरीराला दररोज पवित्र मिस्सामध्ये आपण स्पर्श करतो.
आपलं परिवर्तन होतो का ते महत्वाचं आहे. डू वी गेट चेंज्ड? पवित्र मिस्साने आपल्याला परिवर्तित करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणा हालेलुया. प्रत्येक पवित्र मिस्सा आपल्याला परिवर्तित करायला पाहिजे. इट मस्ट चेंज अस. परिवर्तित करायला पाहिजे. आपलं हृदय, आपला अंतःकरण, आपला जीवन, आपला जीवनशैली, आपले विचारधारा, सर्व काही आपल्याला परिवर्तित करायला पाहिजे. आणि त्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तर आपण अधिक समजण्याचा प्रयत्न करूया. पवित्र मिस्सा हा खूप खोल विषय आहे. इट इज अ डीप, इज अ बिग सब्जेक्ट. आज आपण एक पहलू पाहणार आहोत आणि ते म्हणजे लुकिंग ॲट द मास ॲज अ गिफ्ट. पवित्र मिस्साला अप्रतिम देणगी, मोठी देणगी च्या प्रकारे आपण आज पाहूया. आणि एक अंश, 1 जरी आपल्याला त्याचं अर्थ कळलं तर पवित्र मिस्सा आपल्याला परिवर्तित करू शकतो. ज्या प्रकारे सेंट जॉन मारी विएना बोलते की इफ यू विल अंडरस्टँड व्हॉट इज द मास, जर तुम्हाला मिस्सा काय आहे हे कळलं, यू विल डाई. यू विल डाई आउट ऑफ जॉय. की आपण जिवंत राहू शकणार नाही. आपला आनंदामध्ये आपण जणू काय ना, आपण आनंदाच्या भरामध्ये आपण आपलं सर्व काही भान हरवून जाणार. आपण जर आपल्याला, आणि पाद्री पियो म्हणतात इफ पीपल अंडरस्टूड व्हॉट इज द मास, जर लोकांना मिस्सा काय आहे हे कळलं, इफ दे विल ओनली अंडरस्टँड व्हॉट इज मास, आपल्याला मिस्सामध्ये उपस्थिती जी कमी कमी होत जात आहे ती तशी राहणार नाही. जागा बसायला सुद्धा राहणार नाही. पवित्र मिस्सासाठी जागा बसायला आपण फक्त गुड फ्रायडे किंवा मोठा सण असतो, आपला सेंट मायकलचा सण असला तर बाहेर सुद्धा पुढचे आपण लावतो आणि किती लोक येतात किंवा गुड फ्रायडेला किंवा म्हणजे ते वार्षिक असे आहेत. बरेच कॅथलिक बांधव आहेत जे वर्षातून 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा मिस्साला येतात. परंतु जर अर्थ मिस्साचा कळलं आपल्याला, इफ यू अंडरस्टँड, तर आपल्याला अशी गर्दी दर रविवारी दिसायला मिळेल. दर रोजच्या मिस्साला सुद्धा आपल्याला दिसायला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. योहान 6:51 मध्ये लेट मी टेल यू, गेल्या रविवारचं शुभवर्तमान जे होतं आणि गेल्या रविवारपासून या रविवारी आणि टोटल 5 रविवारी ख्रिस्त सभेने आपल्याला जे शुभवर्तमान दिलेलं आहे, शुभवर्तमान जे दिलेलं आहे ते कशावर आधारित आहे? केवळ ख्रिस्त शरीरवरती. बोला हालेलुया. 5 रविवार आपल्यासाठी ख्रिस्त सभेने दिलेला आहे. गेला रविवार, येणारा रविवार, त्याचा पुढचा रविवार, जणू काय 5 रविवार लागोपाठ एकच विषय आहे, मिस्सा, ख्रिस्त शरीर. गेल्या रविवारीचं वचन काय होतं की येशूने 5,000 लोकांना चमत्कार करतो, 5,000 लोकांना त्याने. मग त्याचा अर्थ काय की तो शिकवत होता शरीर. या रविवारी आपण काय ऐकणार की शरीर, ख्रिस्त शरीर विषय ऐकणार पुढच्या रविवारी. तर ख्रिस्त सभेने आपल्याला 5 रविवारी दिलेले आहेत, रविवार दिलेले आहेत एक गोष्ट समजण्यासाठी की प्रभू येशूची देणगी, माझं शरीर. त्या काळच्या लोकांना हे समजलं नाही. योहान 6:5 रविवारी आपण ऐकणार. सुरुवात कुठून होते? 5,000 लोकांपासून सुरुवात होते. 5,000 लोकांना, फक्त पुरुष 5,000, शिवाय स्त्रिया आणि छोटे मुलं, त्यांचं तर काउंट नाही. फक्त म्हटलेलं आहे 5,000 पुरुष. आणि जर त्यांच्या बरोबर बरेच त्यांचे जे पत्नी जर असतील किंवा जे स्त्रिया किंवा छोटे मुलं, तर संख्या जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त असू शकते. आणि 10,000 लोकांना येशू ख्रिस्ताने खातर दिलं. योहान 6
जेव्हा संपते, जॉन 6 पासून 66 वर्ष पर्यंत जेव्हा खाली उतरतो, आपण वाचत जाणार ते आणि आपण पाहणार, तर असं दिलेलं आहे की बरेचसे त्याला सोडून गेले, बरेचसे शिष्य त्याला सोडून गेले आणि कधीही त्याच्या मागे चालले नाही. मग येशू प्रश्न विचारतो 12 प्रेषितांना, तुम्हाला सुद्धा जायचं आहे का? कसला विषय चालला होता की लोक सोडून चालले ख्रिस्त शरीर? लोकांना ते समजलं नाही. काय बोलतो, माझं शरीर खा, माझं रक्त प्या. आपण कसं शरीर खाऊ शकतो? आपण कसं रक्त पिऊ शकतो? कसं काय शक्य आहे? आणि लोकांनी अर्थ समजला नाही आणि मग ते येशूला सोडून गेले. 5,000 आले होते, सर्व सोडून गेले, राहिलं 12. आणि प्रभू त्या 12ना बोलतो, तुम्हाला सुद्धा सोडायचं आहे का? पण ते पेत्र बोलला, त्या सर्व 12च्या वतीने बोलला, आम्ही तुला सोडून कुठे जाऊ? तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाचे शब्द आहेत. हालेलुया. आपण असे लोक, आपण पेत्राप्रमाणे आपण असायला पाहिजे. प्रभू, आम्ही तुला सोडून कुठे जाऊ? जरी सर्व तुला सोडून गेले, आम्ही तुला सोडून कुठे जाऊ? तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाचे शब्द आहेत. तर आपण योहान 6 हे एक वचन वाचूया. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कुणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. प्रभू येशू काय म्हणत आहे? हे भाकर माझं देह आहे आणि हे देह कशासाठी आहे? जगाच्या जीवनासाठी. फॉर लाईफ, जगाच्या जीवनासाठी. प्रभू येशूचा दृष्टिकोन मोठा आहे. जग, फक्त हे 12 नाही, जगाला जीवन द्यायचं आहे. जगाच्या जीवनासाठी ही जी भाकर मी देईन म्हणजेच ते माझं शरीर. आणि त्या पहिले निस्सामध्ये आपण बघतो जिथे प्रभू येशूने जे शुभ शुक्रवारीच्या आदल्या दिवशी त्याने भाकर घेतली आणि त्याने जे भाकर त्यांना त्याच्या शिष्यांना दिली, जे त्यांनी द्राक्षरस पिल्ला, जे रक्त होतं, ते पहिलं मिसळ मी जे तुम्हाला देईन ती जगाच्या जीवनासाठी आहे. आजपर्यंत हे मिसळ आहे. याचा अर्थ आपल्याला अधिक कळायला पाहिजे आणि आपला नक्कीच परिवर्तन होत राहणार. जगाच्या जीवनासाठी आहे. येशूला पित्याने भेट म्हणून पाठविले. आता आपण समजण्याचा प्रयत्न करूया की येशूला पित्याने भेट, गिफ्ट. आज येशूला आपण एक गिफ्ट म्हणून पाहणार आहोत. भेट. हु इज जीसस? गॉड्स गिफ्ट. येशू कोण आहे? देवाची देणगी. आणि ही देणगी आपण अनुभवू शकतो प्रत्येक मिस्सामध्ये, त्याच्या देहामध्ये, त्याच्या शरीरामध्ये. पित्याने पाठविलेला पुत्र जीवन देणारी देणगी म्हणून आला. ही केम एज अ लाईफ गिव्हिंग पर्सन. लाईफ गिव्हिंग, जीवन देणारा पुत्र, जीवन देणारी देणगी म्हणून आला. येशूचा मानवी देह हेच जगासाठी अप्रतिम देणगी. व्हॉट इज गॉड्स गिफ्ट? येशूचं मानवी देह, हिज शरीर, त्याचं शरीर जगासाठी तो आला. अप्रतिम देणगी. येशूच्या देहाचे वर्णन त्याच्या देहाच्या देणगीशी जोडलेले आहे. पित्याने येशूला इतरांसाठी भेट म्हणून पाठविले. येशूने पित्याला एक भेट म्हणून जागोबायचं गिफ्ट. आणि ज्यांनी त्याला स्वीकारलं त्यांना जीवन मिळालं. बोला हालेलुया. जे येशूला स्वीकार करतात त्यांना जीवन मिळते. पित्याने येशूला इतरांसाठी भेट म्हणून पाठविले होते. त्याला फक्त असेच तू जा, स्वतःसाठी जा, तू देव आहे, जा लोकांमध्ये राहा आणि जरा एन्जॉय करून ये. तो एन्जॉय करायला मौज मजासाठी आला नाही. तो एका उद्दिष्टाने आला, एका हेतूने आला की मला जगाच्या जीवनासाठी मला माझा देह, आय विल हॅव टू गिव्ह समथिंग. माझा देह मला द्यावा लागणार. आणि क्रूसावर त्याने त्याचा देह दिला. परंतु तोच देह आपण प्रत्येक मिस्सामध्ये अनुभवू शकतो. येशूला त्याचे मिशन माहीत होते. जेव्हा तो 2000 वर्षापूर्वी आला, येशूला त्याचे मिशन माहीत होते. आणि एक मिशनरी एक भेट असतो. हु इज अ मिशनरी? आपण सर्व मिशनरी आहोत, परंतु सर्वात पहिला मिशनरी कोण? ख्रिस्त. जो देवाला घेऊन आला, तो एक भेट असतो. जे पण आपल्यामध्ये फादर्स आहेत, सिस्टर्स आहेत, जे मिशन एरियामध्ये काम करतात, दे आर अ गिफ्ट. ते स्वतः
एक भेट आहे, ते स्वतः एक देणगी आहे. आपण सुद्धा एक देणगी बनू शकतो. आपण सुद्धा एक देणगी आहोत. वी आर ऑल्सो अ गिफ्ट टू अदर्स. मिशनरी भेट असतो. मिशन हे केवळ कार्य नाही किंवा कर्तव्य, ड्युटी नाही, तर स्वतःच्या देणगीबद्दल मी स्वतःला वाहून देतो एक देणगीच्या प्रकारे. येशू त्याचे ध्येय कसे पूर्ण करतो? आता येशूचं ध्येय काय आहे आणि तो पूर्ण कसं करतो? हे माझे शरीर तुमच्यासाठी, मिशनमध्ये असते, माझे शरीर तुमच्यासाठी अर्पिले जात आहे. हे माझे रक्त तुमच्यासाठी. इट इज ऑलवेज फॉर यू, फॉर यू, तुमच्यासाठी, तुमच्यासाठी. येशू स्वतःसाठी नाही आला. आपल्याला पवित्र मिस्सामध्ये जेव्हा आपण ख्रिस्त शरीर स्वीकार करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि जेव्हा मिस्साच्या समाप्तीला आपल्याला फादर म्हणतात, जा माझ्या प्रभूच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात ते आहे. तर आपण सुद्धा इतरांसाठी, तुमच्यासाठी, इतरांसाठी, कुटुंबासाठी, दुःखी पीडितांसाठी, जे माझ्या जागेवरती आहे त्यांच्यासाठी तुम्हाला पाठविण्यात देत आहे की तुम्ही सुद्धा जा आणि त्यांच्यासाठी जगा आणि त्यांची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. ती कृपा आपल्याला मिळत असते प्रिय बंधू भगिनींनो. हे आपल्याला अर्थ समजायला पाहिजे. हे माझे शरीर तुमच्यासाठी, हे माझं रक्त तुमच्यासाठी. येशूचे शब्द नेहमी तुमच्यासाठी, जगासाठी, कधीही माझ्यासाठी नाही. माझं काय? माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. देवाच्या इच्छेप्रमाणे जगासाठी. पित्याच्या इच्छेप्रमाणे येशू स्वतः आला, म्हणजेच त्याची उपस्थिती, त्याचे शरीर इतरांना देऊन त्याचे ध्येय पूर्ण करतो. तो त्याची उपस्थिती देऊन ध्येय पूर्ण करतो. प्रिय बंधूंनो, आपली उपस्थिती हे फार महत्वाची आहे. आज लोकांना उपस्थितीची खूप गरज आहे. कधी कधी आपण येऊ शकतो मिस्सेला, आपण उपस्थित आहोत का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये आपण आहोत, परंतु आपली उपस्थिती तुमच्यासाठी आहे का? की मी घरामध्ये राहतो माझ्यासाठी आणि हे सर्व सेवा माझ्यासाठी. मग आपल्याला मिस्सेला येतो, आपण ख्रिस्त शरीर घेतो. कोणाला घेतो? ज्यांनी इतरांसाठी त्याचं जीवन दिलं. मी जर ख्रिस्त शरीर घेतो तर माझं एक परिवर्तन झाला पाहिजे की मी आता नवऱ्यासाठी, मुलांसाठी मी जगते, त्यांची सेवा करण्यासाठी. हे माझी, मी एक यांच्यासाठी गिफ्ट आहे आणि माझ्यासाठी हे गिफ्ट आहे. मी यांच्यासाठी देणगी आहे, ते माझ्यासाठी देणगी आहे. आणि मी उपस्थित आहे तुमच्यासाठी. पवित्र मिस्सामध्ये येशूची उपस्थिती ही एक भेट आहे आणि त्याच्या ध्येयाची पूर्तता आहे. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला गिफ्ट अधिक समजण्याची फार गरज आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही भेट म्हणून पाहता का? डू यू लुक ॲट इट? आता आपण, येशू ख्रिस्त आपल्यासाठी भेट आहे, परंतु देव आपल्यावर जेवढं प्रेम करतो तो आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी येऊ देतो. लोक येऊ देत, परमेश्वर लोकांना आपल्या जीवनामध्ये पाठवतो. आपल्या घरातले, सुरुवात आपल्या घरापासून, आपला पती, आपली पत्नी, आपली मुले बाळ, आपले आई, आपले वडील. पहिले तर जीवनामध्ये आपले जे सर्व कोणी आहेत हे कोण आहेत? जर आपला दृष्टिकोन हे गिफ्ट आहे तर आपण जीवन जगण्याचं आपण दृष्टिकोन बदलेल, आपलं जीवन बदलेल. हे माझ्यासाठी हे देणगी आहे, हे माझ्यासाठी समस्या नाही. कधी कधी नवरा म्हणू शकतो की माझी पत्नी माझ्यासाठी समस्या आहे, हे पत्नी म्हणेल हा माझा पती माझ्यासाठी समस्या आहे, परंतु हे माझ्यासाठी गिफ्ट आहे जे देवाने दिलेलं आहे. हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही भेट म्हणून पाहता का? आपण स्वतःकडे, दुसऱ्यांकडे, वस्तूंकडे, आपल्या कामाकडे, समाजाकडे, दैनंदिन जीवनातील घटनांकडे हे एक भेट या दृष्टिकोनाने तुम्ही पाहता का? की हे दृष्टिकोन नाहीसे होत आहे. कार्डिनल टॅगले, हु इज कार्डिनल टॅगले? पोपने त्यांना ना एक अमेरिकेमध्ये नुकताच एक
युकरिस्ट काँग्रेस हे सभा भरली. 50,000 भाविक एकत्र येऊन मिस्सा साजरी केली. 50,000 नुकताच गेल्या आठवड्यामध्ये त्याचं सांगता झालं, समारोप झाला. 50,000 आणि त्यामध्ये पोप येऊ शकले नाही. तर पोपने कार्डिनल टॅगले हे जे आहेत त्यांनी ऑथराईज केलं की त्याच्या वतीने आणि शेवटची मिस्सा कार्डिनल टॅगले यांनी साजरी केली. ते फिलिपाईन्सचे आहेत. कार्डिनल टॅगले फिलिपाईन्सचे आहेत आणि ते काय म्हणतात, कार्डिनल टॅगले म्हणतात, आपण स्वतःकडे, तुम्ही स्वतः फर्स्ट सी की यू आर नॉट बॉर्न बाय चान्स. तुम्ही असेच तुमचा जन्म झालेला नाही. यू आर गॉड्स गिफ्ट. हालेलुया. तुम्ही देवाची एक देणगी आहात. दुसऱ्यांकडे, वस्तूंकडे, तुम्हाला तुमच्याकडे जे काही आहे, आज घर आहे तुमच्याकडे, जे पण तुम्हाला घरामध्ये चांगली नोकरी आहे, चांगलं शिक्षण आहे, चांगलं स्वास्थ्य दिलेलं, हे सगळं काय आहे? हे तुमच्या स्वतःचं आहे का? नाही. काही लोक असतात, त्यांना वाटते की माझ्या परिश्रमाने मी हे सर्व पैसे जमा केलेले आहेत. परंतु हे परिश्रम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात कोणी दिली तुला? जर तुझ्याकडे चांगलं शरीर नसता तर तू नोकरीला जाऊन पैसे कमावू शकला असता का? जर तू आजारी खात्याला पडला असता तर ते तुला कोणी दिली? ती ऊर्जा कोणी दिली? ती शक्ती, ती बुद्धी कोणी दिली? देवाने दिली. ते डोळे कोणी दिले? हात कोणी दिले? सगळं काही. इफ इट इज यू रिअलाइज गॉड्स गिफ्ट, गॉड्स गिफ्ट, मग आपल्याला मिस्सामध्ये गॉड्स गिफ्ट अधिक कळेल. परंतु आपण अहंकारी प्रमाणे जगतो. सगळं काही माझ्यासाठी आहे, गिफ्ट नाही. तर आपण बघा काय दिलंय, आपण खरोखर सुखी राहू शकणार नाही. आपण स्वतःकडे, दुसऱ्यांकडे, वस्तूंकडे, आपल्या कामाकडे, समाजाकडे, दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटनाकडे एक भेट आहे, एक गिफ्ट आहे. दृष्टिकोनातून पाहता का की दृष्टिकोन नाहीसे होत आहे, हळूहळू नाहीसे होत आहे. आपण त्याच्याकडे गिफ्ट प्रमाणे आपण पाहत नाही. जर आपले दृष्टिकोन केवळ आजचं जे युग आहे, व्हॉट आर पीपल आफ्टर, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? आपण इकडे फक्त आपलं यश मिळवण्यासाठी, आपली सिद्धी, नफा इतकेच असेल तर औदार्य भेटवस्तू पाहण्यास आणि प्राप्त करण्यास आपण असमर्थ आहोत. आपल्यामध्ये कृतज्ञता आणि आत्मदान यासाठी जागा नाही. आज लोकांमध्ये कृतज्ञता कमी झालेली आहे. हु इज अ ग्रेटफुल पर्सन? ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता. ती व्यक्तीमध्ये कृतज्ञता असते ज्याला माहित आहे की सगळं काही देवामुळे आहे. आय एम ग्रेटफुल टू गॉड. फक्त शब्दाने नाही, अंतःकरणाने. सगळं काही देवाकडून आहे. माझे मुले बाळ देवाकडून आहे. आय एम ग्रेटफुल टू गॉड. माझं घर देवामुळे आहे. आय एम ग्रेटफुल टू गॉड. कृतज्ञता आपल्यामध्ये आहे का? आपल्या जीवनातील लोकांसाठी. जर आपण हे सगळं काही गिफ्ट आहे हे आपण विसरलो तर आपण कुरकुर करतो, आपण कंप्लेन करतो आणि आपण स्वतःला आपलं जीवन वागू शकत नाही. कारण सगळं काही आता येशूने काय बोललेलं आहे? फ्रीली यू रिसीव्ह, फ्रीली गिव्ह. तुम्हाला मोफत मिळाला, तुम्ही मोफत द्या. आज मोफत देण्यासाठी कोणी जात नाही. येशूचे काय शब्द आहे बघा. जेव्हा येशू एका आंधळ्याला बरे करतो, एका गरीबाला बरे आशीर्वाद देतो, पांगड्याला बरे करतो, मुक्याला बरे करतो, तर येशू त्यांना काय बोलतो? तुम्हाला मोफत मिळाले आहे, तुम्ही मोफत द्या. सुवार्ता तुम्हाला मोफत मिळाली आहे, तुम्ही मोफत द्या. जीवन तुम्हाला मोफत मिळालेलं आहे तर तुम्ही मोफत द्या. तर मला काय मिळेल हे आपण पाहणार नाही, कारण मलाच फुकट मिळालेलं आहे तर मी फुकट देतो. आज जीवन देण्यासाठी लोक खूप खटपट करतात. जर तुमच्यामध्ये ही भावना आहे, अरे मलाच फुकट मिळालेलं आहे, घे ना तू, माझा वेळ घेतो, माझं जीवन घेतो, माझं हे आहे हे घेतो का? कारण मलाच फुकट मिळालेलं आहे. म्हणजे देवाकडून मिळालेलं आहे. जरी माझ्या परिश्रमाने मिळालेलं आहे पण देवानेच दिलेलं आहे. तर आपण
आज काळीमा दाखले पुढे असे म्हणतात, टुडे देर आर लेस मिशनरीज. आज मिशनरीची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की आपल्यामध्ये गिफ्ट हे अर्थ समजण्याचे कमी होत चाललेली आहे. त्यामुळे फुकट मिळालेला आहे आपण विसरलेलो आहोत आणि फुकट देण्यासाठी आपण कमी पडत आहोत. आपल्यामध्ये कृतज्ञता आणि आत्मदान यासाठी जागा नाही. शोकांतिला हे आहे, जे सर्व स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये भेट पाहू शकत नाही, ते इतरांना स्वतःची देणगी देऊ शकत नाही, ते मिशनवर जाऊ शकत नाही, ते इतरांना गिफ्ट पाहू शकत नाही. पती आणि पत्नींनो, तुम्ही एकमेकांमध्ये काय पाहता? की माझी पत्नी एक देणगी आहे, माझा पती एक देणगी आहे, ही समस्या आहे. तुम्ही काय पाहता? तुम्ही काय पाहता? सुरुवात आपण तिथून करूया. सुरुवात आपल्या घरामधून. माझा पती, माझी पत्नी, गॉड्स बिग गिफ्ट. प्रेज द लॉर्ड. सर्व शांत बसलेले आहेत. गिफ्ट आहे का? पत्नींनो, तुमचा पती तुमचा गिफ्ट आहे का? पण बाहेर तुम्ही दुसरंच काहीतरी बोलतात. मस्करी करतो अशीच. गिफ्ट आहे, एक देणगी आहे. या दृष्टिकोनाने पहा. पती पत्नी तुम्ही एकमेकांकडे काय पाहता? देणगी किंवा समज, जरी तो कसाही असो, कृतज्ञता असायला पाहिजे. इट इज अ गॉड्स गिफ्ट. आपण देवाकडे प्रार्थना करूया की प्रभू आमचे डोळे उघड, की हे सगळं तुझ्याकडून एक गिफ्ट मला मिळाले आहे, हे पाहण्यासाठी आमचे डोळे उघड. की हे प्रभू तुझ्याकडून मला एक सुंदर पत्नी मिळाली आहे, मला सुंदर मुले बाळे मिळाले आहे. जरी तो कसाही असो, हे देवाकडून मिळालेले आहे. आपण त्यांना एक देणगी म्हणून पाहत नसल्यास तर नक्कीच फार समस्या, कारण आपण पाहत नाही. मुलांनो व युवकांनो, तुम्हाला तुमच्या पालकांमध्ये काय दिसते? एक देणगी किंवा त्रास? कदाचित आपल्या घरामध्ये आपले आई वडील खाटाने खेळलेले जे आहेत, हे आपल्यासाठी समस्या आहे की आपल्यासाठी एक गिफ्ट आहे की त्यांना सेवा करण्याची मला संधी मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गिफ्ट आहे. जरी ते खात्याला खेळलेले आहेत, आजारी झालेले आहेत, किंवा ते आता पहिल्यासारखे ते आता हुशार नाही, त्यांचे मानसिक संतुलन कमी होत चाललेलं आहे. सर्व गोष्टीवरती ते आता ते एका छोट्या मुलांसाठी ना, एका लहान बालकांसारखे ते सर्व काही झालेले आहेत आता. परंतु दृष्टिकोन, इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. देवाची देणगी आहे. त्यांना सेवा करायला तुम्हाला चान्स मिळते, यामुळे तुम्ही स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. तर हे गिफ्ट आहे. परंतु हे आपण त्यांना त्रास, या दृष्टिकोनाने जर आपण पाहिला तर नक्कीच आपण एक देवाकडून एक मोठी जे गिफ्ट आपल्याला मिळू शकते ते आपण घरवून बसणार. एखाद्या गरीब व्यक्तीमध्ये, आजारी व्यक्तीमध्ये, एका गरजवंत व्यक्तीमध्ये तुम्हाला काय दिसते? वेळेचा अपव्यय, त्याच्यामुळे टाइम वेस्ट, किंवा एक देणगी आहे. कोणीतरी गरजवंत आपल्याकडे जेव्हा येतो की देवाने या मनुष्याला, या व्यक्तीला, हा आजारी व्यक्ती आहे, त्याची सेवा करायला मला संधी मिळत आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करायला मला, तर हे कोणीतरी असतात आपल्याला त्रास देणार आहे. परंतु आपण आपल्या पाहण्याचं की देवाने मला तुम्हाला पाठवण्यात देत आहे की तुम्ही जा आणि तुम्ही माझं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर ते एक देवाचे गिफ्ट तुम्हाला मिळालेले आहे. हालेलुया. तुमच्या पेक्षा जो वेगळे मत ज्याचे आहे, तुमच्यासारखी त्याची विचारधारा नाही, तो वेगळाच विचार करतो, वेगळं त्याचं मत आहे, तुमच्यापेक्षा जे विरोधीचे आहेत असे असलेल्या माणसामध्ये तुम्हाला काय दिसते? तुम्हाला देवाची देणगी दिसते की नाही? येशूप्रमाणे आपण एकमेकांना उपस्थितीची भेट देऊया.
येशू ख्रिस्त आपल्याला त्याचं शरीर देतो. जेव्हा आपण मिस्साला येतो, आपण आपलं शरीर द्यायला पाहिजे. कशा प्रकारे आपलं शरीर आपण देऊ शकतो? गो विथ टू मास विथ द गिफ्ट ऑफ युअर फ्लेश, विथ युअर सिंगिंग व्हॉइस. गाण्यामध्ये तुम्ही, कारण तो स्वतःला देत आहे आपल्याला. आपण किती देतो? जा तुमच्यासाठी अर्पिले जात आहे. तुमच्यासाठी मी माझं रक्त अर्पण करत आहे, शरीर देत आहे. प्रत्येक मिस्सा यामध्ये आपण गुड फ्रायडे बघू शकतो, रिझर्वेशन बघू शकतो आणि ख्रिस्त शरीर आपण घेऊ शकतो. तुमच्यासाठी वाहिलेलं आहे. तर आपण अर्पणाच्या वेळी आपण आपले दुःख, आपली वेदना, आपली प्रार्थना त्याला आपण देऊ शकतो. त्याच्यावर आपण वाहू शकतो. गाण्यामध्ये प्रतिसाद, युअर स्माइल्स आणि एकमेक जे आलेले आहेत, आपण सर्व देवाची एक भेट आहोत, हे आपण पाहण्याला आपल्याला पाहिजे. येशू त्याचे देह देतो, आपणही त्याला आणि समाजाला आपल्या दैहिक उपस्थितीची देणगी देऊया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त आपल्याला त्याचा देह देतो. प्रत्येक वेळी आपण हे समजायला पाहिजे. ही गेव हिज एव्हरीथिंग टू मी. त्यांनी त्याचं सर्वस्व मला दिलेलं आहे. माझ्याकडून काही अपेक्षित केलेले आहे? जर तुम्हाला फुकट दिलेले आहे, तुम्ही सुद्धा फुकट दुसऱ्यांना द्या. आणि आपणही त्याला, पहिले तर त्याला आणि समाजाला आपलं दैहिक उपस्थिती, व्हर्च्युअल उपस्थिती नाही. आज व्हर्च्युअल वर्ल्ड झालेला आहे. व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे व्हॉट्सअपवरती, सगळं काही व्हॉट्सअपवरती, आणि आपण एकमेकांना बोलायचं कमी झालेलं आहे. बोलायचं आपण कमी झालेलं आहे, इंटरॅक्शन कमी झालेलं आहे, कारण व्हॉट्सअप व्हर्च्युअल झालेलो आहोत आपण. परंतु कोणाला एक भेट देणे आणि फोन करणे याच्यामध्ये एक जास्त अंतर आहे. किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करणे हे तर अजून कमी झालं. तर प्रिय बंधूंनो, आपण त्याला आणि समाजाला आपल्या दैहिक उपस्थिती, तो आपल्याला ज्या प्रकारे त्याचा देह देतो, आज आपण शिकूया की प्रत्येक वेळी तो जेव्हा त्याचा देह आपल्याला देतो आणि आपण निसर्गाला आपण घरी जातो, तर मला मिळालेले आहे एक कृपा की प्रभू मला सुद्धा माझं शरीर, माझा देह प्रथम त्याला आणि समाजाला आपली दैहिक उपस्थिती एक देणगी म्हणून देऊया. हालेलुया, म्हणा हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजलं का तुम्हाला? समजलं की नाही? प्रेज द लॉर्ड. तर आपण डोळे बंद करूया आणि आज तुम्हाला काय काय गिफ्ट मिळाले आहे यावर विचार करूया. पहिले तर तुमचं स्वतःचं जीवन एक गिफ्ट आहे आणि जे काही तुम्हाला मिळाले आहे हे सर्व गिफ्ट आहे. देवाने तुम्हाला एक गिफ्ट दिलेला आहे. प्रत्येक मिस्सामध्ये ख्रिस्त आपल्याला त्याचा देह देत असतो, त्याचं गिफ्ट देत असतो तुम्हासाठी, तुम्हाकरिता. आपण स्वतःला त्याच्याकरिता किती देतो? आपण आपल्या जीवनातील लोकांना आपण स्वतःला किती देतो? माझा प्रतिसाद कसा असायला पाहिजे? तुमच्या जीवनामध्ये जे पण लोक आहेत ते कोण आहेत? तुमचा दृष्टिकोन काय आहे? ते गिफ्ट आहे? तुमचा फ्रेंड जो आहे देवाची देणगी आहे? तुमचा पती, तुमची पत्नी, तुमचे मुलेबाळ, तुमचे आई, तुमचे वडील,
आणि त्याचबरोबर तुम्ही कोणासाठी गिफ्ट बनू शकता. तुम्ही कुणासाठी एक गिफ्ट बनू शकता. कारण आपला प्रभू स्वतःसाठी नाही, इतरांसाठी आला. मी इतरांसाठी किती जगतो. हे प्रभू तुझा पवित्र आत्मा आम्हावर पाठव आणि आम्हाला स्वार्थीपणापासून निघून ज्या प्रकारे तू तुझा देह जगासाठी दिला, आम्हासाठी दिला, आम्ही सुद्धा आमचा देह आणि आमचे जे पण दाणं आहेत जे आम्हाला तू गिफ्ट दिलेले आहेत, त्याद्वारे आम्ही इतरांची सेवा अधिक करण्यासाठी, की आम्ही स्वतःसाठी नव्हे तर तुझ्यासाठी आणि आमच्या जीवनामध्ये जे लोक तू पाठवतो त्यांच्यासाठी जगण्यास आम्हाला कृपा दे. थँक्यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. हे पवित्र आत्मा आणि आम्हाला स्पर्श कर. थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूसाठी आपण टाळ्या वाजवूया.